नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आता हे रेशन कार्ड बंद झालं आहे। तर मित्रांनो, पिवळे, केशरी व पांढरे हे तीनही रेशन कार्ड आता पूर्णपणे छपाई बंद झाली आहे। तर आता यापुढे तुम्हाला हे रेशन कार्ड मिळणार नाही। तर आता तुम्हाला कोणते रेशन कार्ड मिळणार आहे व तुमच्या जवळचे असलेले जुने रेशन कार्ड पिवळे, पांढरे व केशरी हे रेशन कार्ड चालणार की नाही, हे रेशन कार्ड बाद केले जाणार आहे काय व नवीन कोणते रेशन कार्ड मिळणार आहे यासंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, आता हे पिवळे, केशरी व पांढरे तीनही रेशन कार्ड छपाई पूर्णपणे बंद झाली आहे व या रेशन कार्डचे वाटपही बंद झाले आहे। याबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे। तर यापुढे तुम्हाला डिजिटल ई रेशन कार्ड हे देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे ई रेशन कार्ड सध्या नवीन रेशन कार्ड धारकांनाच देण्यात येत आहे। म्हणजे तुम्ही जर नवीन रेशन कार्ड काढायला गेले तर तुम्हाला हे ई रेशन कार्डच देण्यात येत आहे। तुम्हाला हे छापील रेशन कार्ड आता देण्यात येणार नाही। तर जुन्या रेशन कार्ड धारकांना हे सध्या देण्यात येणार नाही। ज्यांच्याकडे जुने पिवळे, केशरी व पांढरे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड चालूच राहणार आहे आणि तुम्हाला जुन्या रेशन कार्डवरती जे रेशन मिळते ते रेशन तुम्हाला मिळत राहणार आहे। तर आता हे फक्त डिजिटल ई रेशन कार्ड हे सध्या नवीन रेशन कार्ड धारकांना देण्यात येत आहे। पण भविष्यात काही दिवसानंतर हे ई रेशन कार्ड सर्वांनाच काढावे लागणार आहे। तर हे डिजिटल ई रेशन कार्ड हे 2 पानाचे असणार आहे, त्यावर QR कोड सुद्धा असणार आहे आणि हे ई रेशन कार्ड ज्या ठिकाणी वापरायचे झाल्यास त्यावरचा QR कोड तुम्हाला स्कॅन करावा लागणार आहे आणि हे ई रेशन कार्ड तुमच्या डिजिलॉकर या ॲपमध्ये दिसणार आहे आणि हे रेशन कार्ड तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा ठेवता येणार आहे आणि गरज पडल्यास त्याची प्रिंट सुद्धा काढता येणार आहे आणि कोणत्याही शासकीय कामाकरिता हे रेशन कार्ड व्हॅलिड असणार आहे। म्हणजे शासकीय कामाकरिता हे रेशन कार्ड चालणार आहे। तर मित्रांनो, इथे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे रेशन कार्डच्या वर्गीकरणाचा। तर मित्रांनो, या अगोदर गरीब व दारिद्र्य रेषेखालील लोकांना पिवळे रेशन कार्ड देण्यात येत होते व मध्यमवर्गीय सामान्य लोकांना केशरी व आर्थिकरित्या सक्षम असलेल्या लोकांना पांढरे रेशन कार्ड देण्यात येत होते। तर आता हे छापील रेशन कार्ड नसल्यामुळे या रेशन कार्डवर रेशन कार्ड धारक हा कोणत्या वर्गाचा आहे म्हणजे कोणत्या गटाचा आहे हे त्यावर नमूद करण्यात येणार आहे आणि त्यानुसारच त्यावरचा लाभ घेता येणार आहे। तर हे रेशन कार्ड तुम्हाला कोणत्याही नेट कॅफेवर ई सेतू केंद्रावर काढता व दुरुस्ती करता येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही ही माहिती उपयोगी पडेल व असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।